पुन्हा एकदा स्वागत करते। सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीने। पीएनबी घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली आहे। भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी ही अटक केल्याचं कळतंय। चोक्सी प्रकृतीच्या कारणास्तव जामीन मागण्याची शक्यता आहे अशी ही माहिती आहे। ल्युकेमियाने पीडित असल्याचा दावा त्यांनी केलाय। भारताच्या विनंतीनंतर बेल्जियम पोलिसांनी एंटवर्पमधनं त्याला अटक केली। शुक्रवारी रात्रीच अटक केल्याची माहिती मिळते आणि भारत सरकार चोक्सीला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही कळतंय। 13,500 कोटींच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी मेहुल चोक्सी 2018 पासून फरार आहे। 2021 पर्यंत तो अँटिग्वामध्ये असल्याची माहिती होती, मात्र त्यानंतर त्याचं लोकेशन बेल्जियममध्ये असल्याचं कळलं होतं। मेहुल त्याच्या परिवारासह 2021 पासूनच एंटवर्पमध्ये राहत असल्याची माहिती आहे। दरम्यान हरिप्रसाद यांनी पीएनबी घोटाळा समोर आणला। त्यांनी मेहुल चोक्सीच्या अटकेवरती काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। पहली रिएक्शन तो बहुत अच्छा है, हम बहुत खुश हैं। फाइनली उसको कैच किया गया है बेल्जियम में एटलीस्ट। बट उसमें क्या होता है कि वो उसको वापस लाने में कितना तकलीफें होंगे हमको पता नहीं है। और इंडियन लीगल सिस्टम इज गुड, बट डीलिंग विथ ओवरसीज लीगल सिस्टम इज नॉट गोइंग टू बी इजी। उसमें क्या होता है कि उसको वापस लाने से क्या मिलेगा? अल्टीमेटली हमको वहां वो जो पैसा लूट के लेके गया वो तो वापस लाना पड़ेगा। वो कैसा लाएंगे वो हम बिल्कुल जानकारी नहीं है हमको, पर कहाँ कहाँ उसने पैसा रखा है। ऑफ कोर्स बेल्जियम में उसका मेन बेस था, तो शायद बेल्जियम में तो नहीं रखा होगा, स्विस बैंक में रखा होगा, किसको पता किधर है। सो गवर्नमेंट ऑफ इंडिया को उसको लाने के अलावा पैसा लाना बहुत जरूरी है। या व्यतिरिक्त देशभरामध्ये सध्या काय घडतंय चला पाहूयात या घडी